नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते. पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते त्याला अंगारकी असे म्हणतात. तर मंगळवार हा गणरायासाठी समर्पित असून त्या दिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यतासुद्धा आहे. तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थीला जी व्यक्ती व्रत आणि उपवास करते त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन गणरायाच्या कृपेसह चांगली फलप्राप्ती होते असे सांगितले जाते. ज्यांना नियमितपणे संकष्टी चतुर्थीचे व्रत करता येत नाही ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात. अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील 60व्या अध्यायात एक कथा दिलेली आहे. ही कथा आता संपूर्णपणे ऐकूया. या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वीदेवीने 7 वर्ष देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनाला ती महर्षींकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनाचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनाला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवनाने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे ध्यान केले. हजारो वर्ष अन्न पाणी न घेता मंत्राचा जप केला. सवनाची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने 8 हातांच्या रूपात सवनाला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता. विविध शास्त्रांनी सजलेले 1000 सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला. त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली. गणपतीने सवनाला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनाने केली. गणरायाने स्मित हास्य करत सवनाची इच्छा पूर्ण केली. तसेच त्याचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे हे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे हे व्रत केले तर 21 संकष्टी चतुर्थी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते. ही कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या इच्छा आकांक्षा गणपती बाप्पा पूर्ण करतो. तसेच ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.